मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आपण मागील काही दिवसांपासून सेट परीक्षेची तयारी करत आहोत गुरुकृपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपल्या प्रतिसादावरून असे दिसत आहे की हे सर्व व्हिडिओ आपल्याला या परीक्षेची तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ असेच पाहत राहा आणि कंप्लीट सिलेबस करा. जर चॅनल आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक बटनला सुद्धा हिट करा. तर आजचा व्हिडिओ आहे आपला अध्यापन सूत्रांविषयी. अध्यापन सूत्र म्हणजे मग नेमकं काय आहे? आता आपण या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या अगोदर जे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये अध्यापन पद्धती अभ्यासलेल्या आहेत, अध्यापनाची गरज अभ्यासलेली आहे, अध्यापन म्हणजे काय ते पाहिले. मग हे अध्यापन सूत्र नेमकं काय आहे? ठीक आहे. तर अध्यापन सूत्र म्हणजे फार काही कठीण अशी गोष्ट नाही. तर दिलेला घटक किंवा आशय आणि यालाच आपण बोलीभाषेमध्ये काय म्हणत असतो, की आपल्या घटकामध्ये दिलेला जो पाठ आहे किंवा पाठामधील जे काही मुद्दे आहेत, उपमुद्दे आहेत, हे विद्यार्थ्यांच्या समोर कशा पद्धतीनं मांडायला पाहिजे, जेणेकरून ते त्यांना सहज समजतील. आकलन सोपं व्हावं यासाठी एखादा मुद्दा विद्यार्थ्याच्या समोर कसा मांडायचा, याला म्हणायचं अध्यापन सूत्र. कोणत्या पद्धतीनं मांडायचं. अध्यापन पद्धती ही थोडी ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. घटकाच्या सुरुवातीपासून तर घटकातील अंतिम टप्पा म्हणजे मूल्यमापनापर्यंतचा जो काही भाग आहे, ज्या काही प्रक्रिया येतील, या सर्व प्रक्रिया अध्यापन पद्धतीमध्ये येतात. तर अध्यापन सूत्रामध्ये जो नेमका घटक आहे तो कोणत्या पद्धतीनं मांडायचा, त्याला म्हणायचं अध्यापन सूत्र. आपण असं म्हणू शकतो की अध्यापन पद्धतीचा एक भाग म्हणजे काय आहे? अध्यापन सूत्र आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात घ्या. अध्यापन पद्धती ही अतिशय ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. तिचा एक भाग म्हणजे अध्यापन सूत्र होय. ठीक आहे, चला तर पाहूया मग नेमके अध्यापन सूत्र कोणते आहेत. पहिलं अध्यापन सूत्र आहे सोप्याकडून कठीणाकडे. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना एखादा घटक शिकवू तर सुरुवातीला आपल्याला त्यांना सोपे सोपे घटक शिकवणं आवश्यक आहे आणि मग हळूहळू त्याची पातळी वाढवत काठिण्य पातळीकडे आपल्याला त्यांना घेऊन जायचं आहे. या पद्धतीने जर आपण गेलो तर विद्यार्थी आपल्यासोबत टिकून राहतील. नाहीतर त्यांना सुरुवातीलाच अध्ययनाविषयी रुची निर्माण होणार नाही व ते समजतील की हे शिकणं कठीण आहे, आपण हे करू शकणार नाही. उदाहरण जर घ्यायचं झालं तर पहा, जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना सुरुवातीला वाचन शिकवत असतो त्यावेळेस शिक्षक काय करतात, साधे अक्षर, साधे शब्द त्यांना वाचायला शिकवतात. जी काही भाषा असेल त्यातील बेसिक अक्षर, बाराखडी हे अक्षर शिकवतात. त्यानंतर साधे शब्द शिकवतात. त्यानंतर जोड शब्द शिकवतात. हळूहळू वाक्य शिकवतात आणि त्यानंतर मग त्यांना पूर्ण पाठ किंवा उतारा वाचायला सांगतात. म्हणजे काय झालं इथं, सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा अवलंब केला. ठीक आहे. दुसरं सूत्र कोणतं आहे मग? ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्ञात या शब्दाचा अर्थ काय? जे विद्यार्थ्यांना माहिती आहे, ज्याचं पूर्वज्ञान विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी आहे, या अशा माहीत असणाऱ्या गोष्टीकडून कोणत्या गोष्टीकडे जायचंय? माहीत नसणाऱ्या मुद्द्याकडं, माहीत नसणाऱ्या गोष्टीकडं विद्यार्थ्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे. उदाहरणार्थ पहा, आपण एक इथं उदाहरण काय घेतलेलं आहे की लोखंड. ठीक आहे. लोखंड ही वस्तू आपण विद्यार्थ्यांना सांगायची, दाखवायची आणि मांडायची. तर लोखंड हे त्या विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि मग त्याच्यावरून आपण सांगायचं की लोखंडाला आपण धातू म्हणत असतो. ठीक आहे. मग ह्याच्यावरून ते इमॅजिन करू शकतील की हां, लोखंड मला माहीत आहे, लोखंडाच्या वेगवेगळ्या वस्तू मला माहीत आहेत. त्यावरून त्या पद्धतीच्या इतर वस्तू, इतर पदार्थ दिसले तर ते हे समजू शकतात की त्याला धातू म्हणायचं असतं. ठीक आहे. पण जर इथे आपण थेट त्यांना सुरुवातीला धातूच समजावून सांगितलं काय असतो, तर मग त्यांना इथून परत जाताना हे क्लिअर होणार नाही की नेमकं कशाला धातू म्हणायचं किंवा धातू कसे असतात. त्यामुळे इथं कोणतं सूत्र वापरलं जाते? जे ज्ञात आहे, त्यांना अगोदर माहिती आहे, त्याकडून कुठं घेऊन गेलो आहोत? अज्ञाताकडे. लोखंड माहीत आहे परंतु धातू माहीत नाही. लोखंड ज्ञात आहे, धातू अज्ञात आहे. या सूत्राचा वापर करत आपण इथं
त्यांना ज्ञाताकडून अज्ञाताकडे घेऊन गेलो आणि धातू ही संकल्पना स्पष्ट केली. पुढचं सूत्र पाहूया. पुढचे सूत्र आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. मूर्त म्हणजे काय? परत तेच आहे जे दृश्य स्वरूपामध्ये आहे, जे दिसू शकतं. त्याच्याकडून कुठे जायचंय आपल्याला? अमूर्ताकडे, जे दिसू शकत नाही, जे अदृश्य आहे किंवा ज्याची आपल्याला कल्पना करावी लागते. ठीक आहे. अशा गोष्टी ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरण खूप सुंदर घेतलंय आपण या ठिकाणी. आईचं उदाहरण द्यायचं आपल्याला. आई ही मूर्त आहे. ती आपल्याला दिसू शकते, जाणवू शकते आणि आईच्या उदाहरणावरून आपण काय सांगू शकतो? आईचं प्रेम, आईचं मातृत्व, आईचं दातृत्व, आईचं एखाद्या आपल्या बाळाला सांभाळण्यासाठी जे काही गुण असतात ते, हे सर्व कसे आहेत? अमूर्त आहेत. परंतु आई कशी आहे? मूर्त आहे. या उदाहरणावरून आपल्याला काय लक्षात येतं? की अमूर्त गोष्ट आपण समजावून सांगू शकतो. दुसरे जर एक्झाम्पल घ्यायचं झालं आणि अधिक स्पष्ट करण्यासाठी तर पहा, दुःख हा शब्द आपण दाखवू शकतो का मूर्त रूपामध्ये? नाही दाखवू शकत. मग दुःख आपल्याला जर विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं असेल, तर आपल्याला काय म्हणावं लागेल? की समज तुझ्याकडं एक तू घेतलेली खूप खूप आवडीची अशी सायकल होती आणि ही सायकल अचानक चोरीला गेली. तर तुला काय वाटेल? कोणत्या भावना तुझ्या मनामध्ये निर्माण होतील? मग तो विद्यार्थी त्याच्या शब्दात मांडेल आणि मग आपण त्याला सांगू शकू, की ही जी भावना आहे हिलाच काय म्हणायचं? दुःख म्हणायचं. इथे काय झालं? सायकल ही मूर्त होती आणि तिच्यासोबत घडलेली घटना सुद्धा. ठीक आहे. परंतु जो भाव निर्माण झाला तो अमूर्त होता. पण तो या उदाहरणाच्या मदतीने आपण त्याला समजावून सांगितला. या सूत्राला म्हणायचं मूर्ताकडून अमूर्ताकडे. ठीक आहे. आता पुढचं पहा सूत्र काय आहे? विशिष्टाकडून सामान्यांकडे. जे विशिष्ट गोष्टी आहेत त्याच्यावरून एक सामान्य नियम आपल्याला तयार करायचा असतो. यालाच आपण अध्यापन पद्धतीमध्ये पहा उद्गामी असं सुद्धा म्हणत असतो. म्हणजे काय करतो इथं आपण 2-3 उदाहरणं देतो आणि या उदाहरणावरून एक सामान्य नियम तयार करतो. आता इथे पहा आपण एक उदाहरण घेतलंय. तांबे ही वस्तू दाखवली, सोने ही वस्तू दाखवली, लोखंड ही वस्तू दाखवली. ठीक आहे. या प्रत्येक वस्तूला काय केलं? हातोड्याच्या मदतीनं ठोकण्यात आलं. ठीक आहे. हातोडा घेतला आणि या हातोड्याच्या मदतीनं काय केलं? या वस्तूला ठोकण्यामध्ये आलं आणि त्याच्यावरून त्या विद्यार्थ्यांनी पाहिलं की तांब्याचा पत्रा तयार झाला, सोन्याचा पण पत्रा तयार झाला आणि लोखंडाचा पण पत्रा तयार झाला. याच्यावरून काय म्हणता येतं मग? धातूचे जे गुणधर्म आहेत, कोणते गुणधर्म आहेत? प्रसरण पावणे. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो परत? वर्धनीयता. ठीक आहे. त्याच जर वस्तूंची जसं की तांबे, सोने, लोखंड आहे याच वस्तूंची आपण तार तयार केली. ह्या तार तयार झाल्या या प्रत्येक वस्तूच्या. याच्यावरून पुढचा कोणता गुणधर्म तयार झाला मग? तन्यता. मग हे सगळं पाहून विद्यार्थी काय अंदाज बांधू शकतात किंवा काय ज्ञात करून घेऊ शकतात, की तांब्याची पण तार झाली, सोन्याची पण तार झाली, लोखंडाची पण तार झाली. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, की धातूचा गुणधर्म हा तन्यता असतो, धातूचा गुणधर्म वर्धनीयता असतो, धातूचा गुणधर्म प्रसरण पावणे हा असतो. कारण एक धातू प्रसरण पाहू शकला, दुसरा पण पाहू शकला, तिसरा पण पाहू शकला. हे विशिष्ट आहेत. या विशिष्टावरून या उदाहरणावरून एक सामान्य नियम, सामान्य म्हणजे काय? जो सर्वांना लागू होतो असा नियम तयार करायचा. ठीक आहे. या पद्धतीने विद्यार्थ्यांना काय केलं आपण या ठिकाणी? हा मुद्दा समजावून सांगितला, ही संकल्पना स्पष्ट केली या सूत्राचा वापर करून. पुढचे सूत्र आहे पूर्णाकडून भागाकडे. सुरुवातीला विद्यार्थ्याला फुल दाखवायचं आणि फुलाचे वेगवेगळे भाग सांगायचे. त्या प्रत्येक भागाचा जे काही उपयोग आहे, कार्य आहे ते समजावून सांगायचं. याला काय म्हणूया आपण? पूर्णाकडून भागाकडे. हे फूल आहे. या फुलाला आपण विद्यार्थ्यांना दाखवलं आणि त्या फुलाकडे पाहून विद्यार्थ्याच्या मनामध्ये काही ना काही मुद्दे निर्माण होतील. हे मुद्दे, भावना, प्रश्न याचे उत्तर देत आपण मग या पद्धतीनं अध्यापन करू शकतो. याची मग सेपरेट काय केली आपण?
एक पाकळी दाखवली. मग पाकळीला काय म्हणतात, पाकळीची रचना कशी असते, पाकळीच्या कोणत्या भागाला काय म्हणतात. त्यानंतर काय करू शकतो आपण, मध्ये जे निडलपुंज आहे हे दाखवू शकतो. याच्या कोणत्या भागाला काय म्हणतात, याचं कार्य काय आहे हे समजावून सांगू शकतो. त्याच्यानंतर हा जो देठ आहे, या देठाचं काय काम आहे ते सांगू शकतो. देठातील कोणकोणते भाग आणि घटक आहेत ते पण आपण समजावून सांगू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपण फूल दाखवलं, या फुलावरून काय केलं आपण, त्याचे भाग समजावून सांगितले. ठीक आहे. शेवटचं सूत्र आहे मित्रांनो या ठिकाणी, पृथक्करणाकडून संयोजनाकडे. पृथक्करण आणि संयोजन हे दोन शब्द लक्षात आले की हे सूत्र लगेच आपल्याला समजून जाऊ शकतं. पृथक्करण म्हणजे काय, तर त्याला वेगवेगळं करणं. ठीक आहे, डिसेक्शन करणं, त्याला सेपरेट करणं. आणि संयोजन म्हणजे काय, त्याला एकत्र करणं. ठीक आहे. उदाहरण पाहूया म्हणजे आणखीन हा मुद्दा स्पष्ट होईल. विविध देशातील इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या अंती एक समान सूत्र शोधणे. म्हणजे कसं पहा, समजा आपण रशियन क्रांतीचं उदाहरण घेतलं. इथे कशामुळे क्रांती घडली, तर लोकांवर अन्याय अत्याचार झाला. त्यानंतर आपल्या भारतातील उठाव लक्षात घेतला. इथे कशामुळे लोक पेटून उठले किंवा उठाव का केला, तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला. हीच उदाहरण आपण चीनच्या इतिहासाविषयी घेतली. तिथं काय झालं, लोक का बंड करू लागले, तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला. मग ह्या प्रत्येक घटकाचा आपण स्वतंत्र अभ्यास केला आणि ह्याच्यातून काय केलं, मग संयोजन केलं ह्या सर्वांच्या मुद्द्यांचं, सर्वांच्या आउटपुटचं. आणि त्याच्यावरून काय म्हणालो आपण, की कोणावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी क्रांती घडलेली आहे, त्या ठिकाणी उठाव घडलेला आहे. पृथक्करण केलं अगोदर आपण क्रांतीचं, रशियन क्रांती, भारतीय क्रांती, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, चीनमधील क्रांती, या सर्वांच्या पृथक्करणावरून, स्वातंत्र्य घटकांवरून आपण काय केलं, त्याचं संयोजन केलं या ठिकाणी, की त्याच्याहून आउटपुट काढलं, की क्रांती होण्यासाठी अन्याय झालेला जो भाग आहे किंवा जो मुद्दा आहे तो सर्वाधिक कारणीभूत ठरलेला आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात येतोय तुम्हाला, पृथक्करणाकडून संयोजनाकडे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या सूत्रांचा उपयोग करून आपला जो अध्यापन घटक आहे तो विद्यार्थ्यांसमोर प्रभावीरित्या मांडू शकतो. मग इथं काय होईल, आपल्याला सेट परीक्षेमध्ये प्रश्न कसा येऊ शकतो, तर पहा, सिंपल गोष्ट आहे. असा सरळ प्रश्न विचारला, की एका शिक्षकाने वर्गामध्ये अध्यापन करत असताना काय केलं, की फुला अगोदर विद्यार्थ्यांना फूल दाखवलं आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना फुलांचे भाग समजावून सांगितले. तर या अध्यापनामध्ये कोणत्या सूत्राचा वापर शिक्षकाने केला? मग याचं आपण स्पष्ट आणि सहज उत्तर देऊ शकतो, पूर्णाकडून भागाकडे. किंवा हाच प्रश्न किंवा हेच उत्तर असणारा प्रश्न दुसऱ्या शब्दामध्ये कसा वापरता येईल, की शिक्षकाने अगोदर वर्गामध्ये अध्यापन करत असताना मानवी शरीर ह्याची प्रतिकृती दाखवली, मॉडेल दाखवलं आणि त्यानंतर प्रत्येक एका बॉडी पार्टचा, शरीराच्या अवयवांचा, भागांच्या कार्याविषयी, रचनेविषयी मांडणी केली. तर ह्या पद्धतीने अध्यापन करताना त्या शिक्षकाने कोणत्या अध्यापन सूत्राचा उपयोग केला, तर आपण उत्तर देऊ शकतो, पूर्णाकडून भागाकडे. कारण अगोदर पूर्ण बॉडी दाखवलेली आहे, मॉडेल दाखवले, त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स दाखवलेले आहेत. ठीक आहे. तर असे सिंपल क्वेश्चन येणार आहेत मित्रांनो. जर या संकल्पना आपल्या स्पष्ट झाल्या तर आपण 100% त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देऊ शकतो. त्यामुळे संकल्पना स्पष्ट करण्यावर आपण भर देत आहोत. ठीक आहे. तर हा झाला आजचा आपला मुद्दा. जर चॅनल उपयोगाचं वाटत असेल, मी पुन्हा पुन्हा विनंती करतोय, की जर उपयोगाचं वाटत असेल तर आपण सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक बटन मात्र नक्की हिट करा. कारण तुम्ही दिलेले लाईक्स हे असे व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रेरणादायी ठरत असतात. आम्ही अतिशय अभ्यासपूर्ण व शोधांती हे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक बटनला हिट करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लक्ष असू द्या, गुरुकृपा अकॅडमीवर हा पूर्ण कोर्स 100% पुढील 10 दिवसामध्ये अपलोड होईल आणि आपण त्याचा फायदा घेऊ शकाल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.